मग तिथं आल्यानंतर भगवान विश्वनाथ जे आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही आता काशीमध्येच राहा. ते म्हटले पण मी काम काय करू? ते म्हटले मी तुम्हाला क्षेत्रपाल पद देतो, म्हणजे कोतवालाचं पद देतो. तुम्ही काशीमध्ये राहा आणि इथं येणाऱ्या लोकांचे तीर्थयात्रेचा जो हिशोब आहे, त्यांच्या पापपुण्याचा हिशोब आहे, तो तुम्ही ठेवा. आणि इथं जोपर्यंत तुमचं दर्शन घेत नाही कोणी, तोपर्यंत माझ्या दर्शनाचं फळ त्याला प्राप्त होणार नाही. ते म्हटले ठीक आहे, हे पद तुम्ही दिलंय, पण माझं कार्य काय असणार आहे? ते म्हटले तुम्हाला दंडाधिकारी हा अधिकार देतो मी. आणि दंडाधिकारी पदामुळे जे भक्त आहेत, भक्तीमध्ये जे पाखंड करतात त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचं आणि त्यांना त्यांच्या केलेल्या पाखंडाचं दंड देण्याचं काम मी तुम्हाला सोपवतोय. तर तेव्हापासून भगवान कालभैरव हे काशीमध्ये निवास करतात. ही आहे भगवान कालभैरवनाथांची कथा. क्षेत्रपालो विजयते.